तर इथे तुम्हाला सगळे वेस्टर्न आउटफिट बघायला मिळणार आहेत. हा एक 2 पीस आहे. हा शर्ट आणि जोडीला पॅन्ट पण आहे. इसकी क्या प्राइस है? इथे पण ज्वेलरी इयरिंग्स मस्त आहेत. बघ ना तुला कुठले आवडतात तर. नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी पुन्हा एकदा आली आहे शॉपिंगला आणि तुम्हाला पुन्हा एकदा मार्केटचा मी व्हिडिओ दाखवणार आहे. कारण की तुम्ही मार्केटच्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम देता. आणि मागची तुम्हाला बिल्डिंग दिसत असेल, ते बिल्डिंग नाही मिळतं, हे आहे स्टेशन आहे आणि हे बँड्रा स्टेशन आहे. तर चला आता आम्ही लिंकिंग रोडला चाललो आणि तिकडे आता आम्ही काय काय शॉपिंग करतोय ना ते तुम्हाला दाखवते. चला मग व्हिडिओला सुरुवात करते. आणि माझ्यासोबत आहे छकू. चला मग आता निघूया आपण. सो इकडनं आपल्याला लगेच वेस्टवरून रिक्षा मिळते आणि रिक्षाला लगेच सांगायचं लिंकिंग रोड, तर ते आपल्याला लगेच पोहोचवतात तिथपर्यंत आणि 30 रुपीज घेतात 1 पर्सन. तर आम्ही आता बँड्राला पोहोचलो लिंकिंग रोडला आणि इथे तुम्हाला कपडे बघू शकता तुम्ही. सगळेच मुलींसाठी स्टायलिश कपडे आहेत. बॅग्स भरपूर मस्त मस्त आहेत. कोणती 1 पीस आहे तिथे मस्त. ट्राउझर वगैरे आहे. तर इथे तुम्हाला सगळे वेस्टर्न आउटफिट बघायला मिळणार आहेत. इथे पण सगळे 1 पीस वगैरे आहेत. तर मुलींना यायचं असेल ना तर बँड्राला या लिंकिंग रोडला. खूप भारी भारी सगळे आउटफिट आलेले आहेत. इथे मस्त मस्त इथे सगळे 1 पीस मस्त आहेत. विचारूया एकदा प्राईस. ह्या साईडला आणि इकडे समोर असे सगळे हे वेस्टर्न आउटफिटच आहेत. इकडे सँडलचं शॉप आहे. इथे ट्राउझर आहेत. इथे ड्रेस पण आहेत. इथे बॉईजसाठी टी शर्ट पण आहेत. बघू ओपन दाखव. तर हाफ पॅन्ट पण आहे ना. तर इथे हे ट्रेंडिंगवाले जॅकेट्स आहेत ते 400 आणि लेडी टी शर्ट आलेले आहेत ते 300 आहे. हा व्हाईटवाला वगैरे. हा ना, कोणता बोलते? रेड ना. ये पीछे तो कपड़े साड़ी ये देखो
वैसे चीज जो पीछे लेस वाला भी चला ना वैसे ही ये आएगा फिर ऐसा देखो ऐसा आएगा और भी ऑल्टर नहीं आएगा इसके अंदर ये आएगा ये नहीं चाहिए तो निकाल देना काट के। और नॉर्मल डे में होगी तो ज़्यादा रेट बताओ भाई। सेम ही बस कलर चेंज। ओपन करना है क्या हैंड शेक करना है? हाँ ट्राई करना है। मैडम आप ट्राई बोलो मस्त वन पीस आहे पण 3000 वगैरे आहे प्राईस. तर इथे मस्त मस्त वन पीस आहेत हे पण. टी शर्ट्स पण आहेत. आज संडे आहे त्याच्यामुळे गर्दी आहे खूप पब्लिक आली आहे. दाखवते तुम्हाला गर्दी भरपूर आहे आज. हा एक 2 पीस आहे. हा शर्ट आणि जोडीला पॅन्ट पण आहे. इसकी क्या प्राइस आहे? तर या कॉर्ड सेटची 1000 रुपये प्राइस आहे. सो इथे मस्त कुर्ती आहेत, फॅन्सी कुर्ती आहेत. तर हे 1000 रुपये 1200 अशी प्राइस आहे. सो इथे हे नवजीवन बुक सेंटर आहे आणि त्याच्या तिथून समोर गलीतून इथे हा लिंक रोड आहे आणि तिथे खूप सारे शॉप लागलेले आहेत. आणि आता मी या साईडला चालले. इकडे पण आता कपड्यांचाच शॉप आहे सर्व. इथे आता जीन्स आहेत. पूर्ण ही गल्ली आहे ना तिथे सर्व कपड्यांचे शॉप्स आहेत आणि या बाजूला सुद्धा आहे. चला आता पुढे जाऊया आपण. ही जीन्स इथे मस्त मस्त कुर्ते सुद्धा आहेत. कुर्ती प्लाझो सेट आहे तिथे. मला लग्ना बिग्नासाठी घालायचे असतील कपडे तर ते पण आहे तिथे मस्त. स्टार्टिंग काय आहे? सब अलग अलग रेट है. कौन सा चाहिए? चॉइस करो. ये पिंक वाले का बोलो. 1800 रुपये का है, कम हो जाएगा. 1800. और ये देखो 600 700 800 तक का तिथे पण व्हाईट मस्त वाटतो. व्हाईट रेड. तर इथे लहान मुलांसाठी पण आहेत. लहान मुलींसाठी पण मस्त छान छान आउटफिट आहेत. वेस्टर्न पण आहेत, फॅन्सी. मस्त क्यूट क्यूट आहे. तुम्हाला जर गोवा किंवा बाली साईडला जायचं असेल ना तर हे वाले आउटफिट खूप ट्रेंडिंगला आहेत आणि हे पण आहेत बँड्रामध्ये. आणि तिथेच गॉगल्स वगैरे पण आहेत. तर इकडे वेगवेगळे टॉप आहेत. ते 200-200 रुपयाला आहेत. पण हा असा ढीग आहे त्याच्यामधून शोधून घ्यायला लागतात. त्याच्याच बाजूला पण हे ते टी शर्ट्स आहेत. ते पण 200 रुपयेच आहेत. हा बघ खराब. तर इकडे मस्त मस्त सँडल्स आहेत. कुठे गेली ग ही? यस क्या प्राइस है? वो डस्टबिन वाला कचरा भी ले लो. क्या बोला सुनाई भी नहीं है. आइए 500 का एक 700 का दो ऑफर है. 500 का एक 700 का दो. ऑफर आहे 500 ला 1 500 ला 2. सनलाईट येते मध्ये मध्ये.
इथे पण टी शर्ट्स आहेत, बघूया जरा. एक मिनिट. सो इथे फॅन्सी ब्रेसलेट वगैरे आहेत, इयरिंग्स पण आहेत मस्त. तर इथे हे मस्त टी शर्ट्स आहेत. ह्याच्यावर काय प्राईस आहे विचारूया जरा. सो ह्यांची 400 प्राईस आहे. तर इकडे बॅग आहेत मस्त. आम्ही एवढं फिरलो आहे तरी पण अजून आम्ही शॉपिंग नाही केलेली मिळत. ती जे जसं आम्हाला पाहिजे ना तसंच भेटत नाही मिळत. त्याच्यामुळे आम्हाला तसे कपडे पाहिजेत तसे भेटतच नाही. आता पुढे चाललोत आम्ही अजून. सो आणखीन पुढे पण इकडे आहेत शॉप लागलेले. सो चला जाऊया आपण तिकडे आता. तर अजून थोडं पुढे आलोत आम्ही आता इथे. आणि इथे पण मस्त आहेत टॉप्स वगैरे, टॉप आहेत, शर्ट वगैरे. क्या प्राईस आहे? 350. कॉटनचे आहे 350. हा इथे मस्त वन पीस आहेत. काय प्राईस आहे? भारी आहेत 350ला. ओपन कर ना. हा कुठला तरी एक ओपन कर. 350ला बरेच. तर इथे ह्या पर्स पण आहेत मस्त. आणि ही विचारली मी तर 450 बोलतात. खूप भारी आहे तिथे पर्स. आणि इथे छोट्या पण पर्स आहेत. अंदर जाओ 200 मैडम, अंदर जाओ 200 रुपये में. तर मी आता KFC समोर आलेली आहे आणि तिथे पण आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. तर इथे पण थोडाफार मार्केट लागलेला आहे. आणि इथे पण आता पॅन्ट्स वगैरे आहेत, ट्रॅक आहेत, टॉप वगैरे आहेत. कितीला आहेत? क्या प्राईस आहे? तर हे 250ला आहे. कितीला आहे विचार? पॅन्ट मस्त आहे. इकडे वन पीस आहेत वाटते. हे वन पीस आहेत. मला तर ना काय आवडतच नाही घ्यायला हे असं. इथे लहान मुलींचे पण आहेत, इकडे पण आहेत. बघूया इकडे. इथे पण शॉर्ट छानपैकी क्रॉप टॉप वगैरे आहेत. क्या प्राइस है ये टॉप की? 250 250. ये 150 का है, 250. हे इकडे मस्त मस्त कानातले आहेत. कितीला आहेत? कितना? 100 है, 80 है, ये 50 वाले ऊपर के. हे 80 वाला. 100 वाले, 80 वाले. और ये वाले में छोटा साइज, ये सब 50 के आएंगे. कलर. और ये वाला. ओके, चल रहे. ओके. सो मस्त कानातले आहेत. 50 आहेत हे छोटेवाले. इकडे हे 100 आहेत. तर इकडे हे मस्त बेल्ट आहेत. आता न्यू फॅशन निघालेली आहे. एक नंबर है. इसकी क्या प्राइस है? एलजीडी डबल. क्या प्राइस है? ओके. तर हे 200ला आहेत. हा लोगो डबल. जीन्सवर वगैरे घालायला, स्कर्टवर घालायला. और ये बड़े वालों की? हाँ ये 250 और ये 200. इसका कितना? इकडे मस्त एकदम ट्रेंडिंग ज्वेलरी आहे. कम नहीं भैया उसका. हे मस्त ब्रेसलेट आहेत. इथे ह्या बँगल्स आहेत भारी. इथे पण ज्वेलरी इयरिंग्स मस्त आहेत.
ओके, तर हे सगळं बीचवर वगैरे घालून जायला मस्त आहे तिकडे. हो, काय हे खतरी. हे मस्त आहे. आणि हे इयरिंग्सचं पूर्ण सेट आहे. सॉरी, रिंग्स आहेत. हा कडा मस्त आहे. तर इथे मस्त हे छोटे छोटे नेकलेस आहेत. तर हा 350 आहे. आणि हे ट्रेंडिंगला चाललेलं ब्रेसलेट तुलीपचं. मी आता एका गल्लीमध्ये आला इकडे. इकडे पण मस्त जीन्स आहेत. काय आहे, टॉप वगैरे आहेत. तर इथे अजून एक गल्ली आहे. या गल्लीमध्ये पण वन पीस आहेत. तर जाऊया, बघूया आपण. वन पीस आहे ना यहाँ पे. आता मान्सून सीझन येणार, त्याच्यासाठी मस्त वेगवेगळ्या आलं. तेव्हा मस्त आहे. मला इथे सँडल बघायचे आहेत, पण इथे एवढी गर्दी आहे ना, घुसायला जागा नाही मिळत. बघ ना तुला कुठल्या आवडतात तर. तर इथे आपल्याला शूजची वगैरे प्राईस सांगतात खरे, पण आपण कमी करायची. बार्गेनिंग जेवढी करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे, नाहीतर तुम्ही लुटले जातील. इथे पण मस्त मस्त डायमंडवाल्या सँडल आहेत. आणि इथे काहीतरी एक युनिक कोल्हापुरी सँडल मला दिसले. चप्पलच आहे सॉरी. आणि ते ह्या काकांकडे बँडाला. ते मोजडी पण मस्त आहे. इथे पण मस्त मोजडी आहे. आधी दुसऱ्या रिक्षामध्ये बसलेलो, आता परत दुसऱ्या रिक्षामध्ये आम्हाला ट्रान्सफर केलं आहे. तर काय माहिती ही रिक्षा कधी सुटते. करून करून हा निघाला. आणि मी सकाळी फक्त दूध आणि काय खाल्लेलं आहे, बस तेवढंच पिलेलं आहे. बाकी काहीच नाही खाल्लं आहे. आणि फक्त मँगो ज्यूस पिला. बस तेवढंच. पूर्ण उपाशी आहे. आणि हा बँड्राचा मार्केट डेलीचा लागलेला असतो. संध्याकाळी जास्त करून गर्दी होते. संध्याकाळी जास्त बाजार भरतो. आणि तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुम्ही कधी पण येऊ शकता. हा मार्केट रोजचा लागलेलाच असतो. तर मंडळी फायनली आमची शॉपिंग झालेली आहे. आमच्याकडे 2 पिशव्या मोठ्या भरलेल्या आहेत. ही पिशवी आहे माझी, एक बॅग आहे, एक जगाची बॅग आहे. असं आमचं झालेलं आहे शॉपिंग. आणि आम्ही आता रिटर्न निघालोत. आता रिक्षामध्ये बसलोत. आम्ही आता जायचं आहे बँड्रा स्टेशनला. ठिकाणी ट्रेन पकडायची आहे. आणि संध्याकाळचे झालेले आहेत 6:30. सो व्हिडिओला मी इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.